आपल्या मनामध्ये साचलेली ईर्ष्या, आपल्या मनामध्ये साचलेला द्वेष, भावना, मग त्या कुठल्याही व्यक्तीविषयी असू देत, सासू असेल, सासरा असेल, नवरा असेल, बायको असेल, भाऊ असेल, बहीण असेल, आपला बॉस असेल, आपला पार्टनर असेल, ह्या कुठल्याही व्यक्तीविषयीच्या भावना आपल्या मनामध्ये जर घर करून राहिल्या असतील, त्यांचा द्वेष, त्यांचा राग आपल्या मनामध्ये घर करून राहिला असेल, तर त्यामुळे आपल्या मनावर आणि आपल्या शरीरावर प्रचंड परिणाम होतो आणि त्यामुळे आपली एनर्जी ब्लॉक होते, आपला औरा खराब होतो आणि त्यामुळे आपलं मानसिक स्वास्थ्य, शारीरिक स्वास्थ्य हे दिवसेंदिवस खराब व्हायला लागतं. त्यासाठी एक सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो आहे. एक कोरा कागद घ्यायचा आहे, एक पेन घ्यायचा आहे आणि घरी कुणीही नसताना तुम्ही एकांतामध्ये तुमच्या मनातील त्या सगळ्या भावना, त्या व्यक्तीविषयीच्या सगळ्या भावना, तू किती वाईट आहेस, तू किती काय आहेस, या सगळ्या तुमच्या मनात जे काही येईल त्या प्रत्येक गोष्ट त्या कागदावर उतरवायची आहे. त्यानंतर तो कागद 4 वेळेला फाडायचा आहे आणि फाडल्यानंतर तो कागद आपल्या बेसिनमध्ये, आपल्या सिंकमध्ये नेऊन त्याला जाळायचा आहे. आणि तो कागद जाळताना एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की ज्या नाकाचा आपला श्वास चालू असेल त्या हाताने कधीही तो कागद पेटवायचा नाही, तर ज्या नाकपुडीतून कमी हवा येत असेल, कमी श्वास येत असेल, त्याच हाताने तो कागद पेटवायचा आहे. आणि त्याची राख झाल्यानंतर त्याच हाताने तो जो आपला नळ आहे तो चालू करायचा आहे आणि ती राख आपल्या बेसिनमध्ये, आपल्या सिंकमध्ये फ्लश करायची आहे. आपल्याकडे जर बेसिन किंवा सिंक नसेल तर एखादं पातेलं घ्यायचं आहे, त्या पातेल्यामध्ये ती राख करायची आहे आणि त्याच हाताने, ज्या हाताच्या बाजूची नाकपुडी चालू नाही, त्याच हाताने त्यामध्ये पाणी टाकायचं आहे. आणि असा उपाय साधारण महिन्यातून 4 ते 5 वेळेला केला असता तुमच्या मनातील राग, ईर्ष्या, द्वेष हा कमी व्हायला लागतो आणि तुम्ही स्वतः फ्रेश व्हायला लागता, एनर्जेटिक व्हायला लागता, तुमच्यातला आत्मविश्वास वाढायला लागतो आणि त्याविषयीची ईर्ष्या, राग, द्वेष तुमच्या मनातून कमी होतो आणि तुम्ही तुमच्या कामावर फोकस करू शकता. अशाच काही सकारात्मक गोष्टी ऐकण्यासाठी तुम्ही ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि तुम्हाला काय वाटलं ते कमेंट देखील करा. धन्यवाद.